श्वेता, ऐतिहासिक सिनेमे आणि सिनेमॅटिक लिबर्टी याच्यामध्ये दरवेळेस जो वाद पाहायला मिळतो तो छावाच्या निमित्तानं पुन्हा पाहायला मिळतोय. छावा सिनेमाचा जो टीजर काल लॉन्च झालाय याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज महाराणी येसूबाई यांना नाचताना दाखवलंय आणि त्याच्यावरती मराठा संघटनांनी आक्षेप घेतलाय. त्याचाच विरोध म्हणून लाल महालाच्या बाहेर आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे, घोषणाबाजी केली जाते. काय तुमची भूमिका आहे? काल टीजर जो आहे तो रिलीज झाला आणि त्याला विरोध तुम्ही करताय सिनेमाला. काल हिंदी चित्रपट छावा याचा ट्रीजर जाहीर झाला, प्रदर्शित झाला. त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूराणी सरकार या दोघांनाही लेझिम खेळताना म्हणजे नृत्य करताना दाखवलेलं आहे. या देशामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये एकमेव छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे आहेत ज्यांच्या दरबारात कुठली स्त्री नाचली नाही, कोणती नृत्यिका तिथे त्या ठिकाणी नाचली नाही. तरी सुद्धा या चित्रपटाच्या टीआरपीसाठी आणि चित्रपट प्रसिद्ध होण्यासाठी या ठिकाणी ज्या पद्धतीने इतिहासाचं विकृतीकरण केलं जातंय त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतोय. आणि आमची मागणी आहे की या ठिकाणी हे चित्रपटातून ते गाणं आणि त्यांचं नृत्य हे वगळलं गेलं पाहिजे, अन्यथा त्यांना आम्ही चित्रपट प्रदर्शित करून देणार नाही. माझी शिवप्रेमी आणि शंभूप्रेमींना विनंती आहे की जेव्हा थोरले छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यानंतरचा काळ हा अतिशय कठीण काळ होता. त्यानंतर 9 महिन्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळा केला. त्या काळामध्ये असा डान्स त्यांनी केला असेल, असं नृत्य त्यांनी केलं असेल, ही कल्पना सुद्धा शिवप्रेमी आणि शंभूप्रेमींना करता येणार नाही. आणि ते दृश्य त्यांनी या चित्रपटामध्ये दाखवलंय, त्याला आमचा विरोध आहे. सिनेमॅटिक लिबर्टीचा एक विषय असतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सिनेमातून संभाजी महाराजांचाच इतिहास सांगितलाय किंवा त्यांनाच मोठं केलं जाणार आहे. हिंदी सिनेमा आहे, राष्ट्रीय पातळीवरती संभाजी महाराजांचं कॅरेक्टर जे आहे ते मोठं होईल. ज्या पद्धतीचा त्यांचा इतिहास आहे त्याला सुद्धा देशभरामध्ये या सिनेमाच्या माध्यमातून तो जाईल असं निर्मात्यांचं म्हणणं आहे. असं असताना केवळ या एका लेझिम सारख्या ज्याला अनेक अर्थानं शौर्यांचा किंवा शूरांचा खेळ सुद्धा म्हटलं जातं किंवा पारंपरिक नृत्य प्रकार आहे महाराष्ट्रामधला, तर या सगळ्यामध्ये सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली हे सगळं इतिहास देशभर पोहोचेल किंवा संभाजी महाराज आणखी मोठे होतील म्हणून हे मान्य नाही का? नाही, छत्रपती संभाजी महाराज हे ग्रेटच होते. त्यांचा इतिहास हा देशभरात नाही जगभरातही पोहोचला पाहिजे. परंतु हिंदी सिनेमामध्ये जे काही प्रकार चालतात सिनेमाच्या दृष्टी अंगातून ते प्रकार इथे नको आहेत एवढंच आमचं म्हणणं आहे. नृत्य गाणी विरहित सुद्धा हिंदी सिनेमा आलेले आहेत. पूर्वी इथेपाक नावाचा सुद्धा सिनेमा होता, तो देखील बिन गाण्याचा होता. तो पिक्चर अजूनही चालतो. प्रश्न पिक्चर चालवण्याचा नाहीये, प्रश्न आपला आहे तो संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. त्यामुळं तो इतिहास त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीनेच लोकांच्या पुढे गेला पाहिजे. नवीन पिढीला नाच गाण्यामध्ये अडकवण्यापेक्षा आणि बाकीच्या गोष्टी दाखवून आता एक गाणं आज दाखवलं, उद्या आणखीन काही याच्यात गणेश उत्सवामध्ये किंवा अनेक ठिकाणी काही चांगल्या पद्धतीचे देखावे दाखवले जातात, त्याच्यामध्ये देखील इतिहास येतो. मग यामध्ये आणखीन हे असं पुढं जी तरुण पिढी आहे किंवा मंडळं आहेत ते त्यांचं अनुकरण करू शकतात. आणि त्याच्यामध्ये जसं पूर्वी महात्मा फुलेंचं नाव मोठं व्हावं म्हणून मंडईला नाव दिलं किंवा असे काही महापुरुषांची नावं चांगल्या पद्धतीने द्यायचा विचार असतो त्यावेळेला. परंतु कधी कधी असं होतं की ते दुय्यम त्याचा दर्जा होतोय का काय असं ते नंतर लक्षात येतं. त्यामुळं आमचा आत्ताच विरोध आहे. आणि आमचं त्या डायरेक्टरला प्रोड्युसरला जे काही त्याचे निर्माते त्याचे करविते आहेत त्यांना एवढंच सांगणं आहे की हा पिक्चर प्रदर्शित होण्यापेक्षा पूर्वी आणि त्याचे कुठलाही व्हिडिओ त्याचा हे प्रदर्शित करू नये आणि त्याच्यापूर्वी त्यांनी हे गाणं आणि तो प्रकार वगळावा अशी त्यांना विनंती आहे. अन्यथा महाराष्ट्रभर संपूर्ण आणि महाराष्ट्राचं आंदोलन हे बाहेर जाईल, देशाच्या पातळीवर जाईल आणि आंदोलनं ही कोणालाही परवडत नाहीत. त्यामुळे ते सिनेमॅटिक लिबर्टीचा विषय मात्र महाराणी येसूबाईंना सुद्धा याच्यामध्ये नाचताना दाखवलंय, हे कितपत योग्य वाटतं? महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ यांच्या पश्चात कट्यार आणि शिक्का मोठ्या विश्वासानं येसूबाई यांच्याकडे सुपूर्द केला. तर येसूबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या देहांतानंतर अशा पद्धतीचं नृत्य करतील का, हा सगळ्या शिवप्रेमींना पहिला प्रश्न आहे. हे अशा पद्धतीने त्यांनी जे नृत्य दाखवलेलं आहे ते साफ चुकीचं आहे.
असा येसुबाईंचा इतिहास कृपा करून दाखवू नका, वेगळी वळण याला देऊ नका. त्यांनी हे सगळे जे काही आक्षेपार्ह त्यांनी जे काही चित्रीकरण केलेलं आहे ते त्यातनं काढावं ही विनंती या माध्यमातून आम्ही त्यांना करतो. बाकी चित्रपटाबद्दल आम्ही काहीही म्हणत नाहीये, पण नृत्य हे अतिशय चुकीच्या पद्धतीने दाखवले गेलेलं आहे. येसुबाई या सुद्धा एक मोठ्या राज्यकर्त्या होत्या, त्या अशा पद्धतीने कधीच वागू शकत नव्हत्या. ठीक आहे. या सगळ्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचा जो नृत्याचा प्रकार दाखवलाय तो तात्काळ वगळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी या अशा पद्धतीनं ज्या काळामध्ये त्यांचा संघर्ष होता किंवा ज्या काळामध्ये ते राज्यकर्ते होते, लढले, त्या काळामध्ये या अशा गोष्टी ज्या आहेत त्या कशा घडू शकतात असाही प्रश्न त्यांनी विचारला. त्यामुळे खरा इतिहास सिनेमाच्या माध्यमातून दाखवावा अशी मागणी करण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटेचं वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.